नमस्कार. सरळ आणि सोपी भगवद्गीता या सिरीजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. या भागाचा क्रमांक आहे 109. क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग म्हणजेच गीतेतला 13वा अध्याय हा आपण समजून घ्यायचा प्रयत्न करत आहोत. या जगात कसे वागायचे हे आपण आपलेच शिकतो. आईबाबांचे संस्कार आपल्यावर असतातच. तसेच शाळेत देखील शिक्षक बऱ्याच गोष्टी समजावून सांगतात. पण अनुभव हा आपला खरा गुरु असतो आणि याच अनुभवातून तयार होते एक ज्ञानी व्यक्ती. या ज्ञानी व्यक्तीतील गुणांबद्दल आज श्रीकृष्ण अर्जुनाला सांगणार आहेत. आपण पण जाणून घेऊया. इंद्रियार्थेषु वैराग्यम अनहंकार एव च जन्ममृत्युजरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम. असक्तिरनभिष्वङ्गः पुत्रदारगृहादिषु नित्यैच समचित्तत्वम् इष्टानिष्टोपपत्तिषु. मयि चानन्ययोगेन भक्तिरव्यभिचारिणी विविक्तदेशसेवित्वम् अरतिर्जनसंसदि. आज आपण श्रीकृष्ण अर्जुनाला या अध्यायातील 9व्या, 10व्या आणि 11व्या श्लोकात काय सांगतात ते जाणून घेऊया. मागच्या भागात आपण 24 एलिमेंट्स किंवा घटकांबद्दल बोललो. हे एलिमेंट्स आपल्याला या भौतिक जगाशी जोडतात आणि त्यामुळे इच्छा, द्वेष, आसक्ती, राग अशा बऱ्याच भावना आपण अनुभवू शकतो. पुढच्या काही श्लोकातून श्रीकृष्ण अर्जुनाला एका ज्ञानी व्यक्तीत कोणकोणते गुण असतात ते सांगतात. पहिला आणि महत्त्वाचा गुण आहे वैराग्य किंवा डिटॅचमेंट. आता सगळे सोडून तपश्चर्या किंवा असेटिसिझमकडे वळूया, म्हणजे डिटॅचमेंट नाही. जबाबदाऱ्या टाळून मस्त लांब एखाद्या पर्वतावर जाऊन बसून काहीच करायचे नाही, हे तर खूपच सोपे आहे. याच जगात राहून भौतिक गोष्टींमध्ये न गुंतता आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवणे हे खरे वैराग्य. आणि हीच आपल्या आयुष्याची सर्वात मोठी परीक्षा आहे. दुसरा महत्त्वाचा गुण म्हणजे अनहंकार. अहंकार म्हणजे आपला इगो आणि अनहंकार म्हणजे इगो नसणे. अशी एखादी तरी व्यक्ती तुम्हाला या आयुष्यात भेटली आहे का, जी आपला अहंकार हा सांभाळू शकली आहे? आता अहंकाराला मात करणे म्हणजे एखाद्या वाघाशी लढाई करण्यासारखे आहे. इगो हा आपण भौतिक गोष्टींशी जोडतो, म्हणजे आपल्याकडे असलेली संपत्ती, आपले प्रोफेशन, आपण दिसतो कसे, या सगळ्या गोष्टी बघता आपण किती ग्रेट आहोत असे आपल्याला वाटते. आपले लक्ष हे स्वतःकडे, आपल्या आत केंद्रित केले की हा अहंकार आपण नियंत्रणात आणू शकतो. तिसरा महत्त्वाचा गुण म्हणजे समतोल, एक प्रकारचा बॅलन्स. काही झाले तरी आपली मनस्थिती ही डगमगता कामा नये. जन्म व मृत्यूच्या मध्ये आहे आपले सुख आणि दुःख सुद्धा. आणि म्हणून समचित्तत्वम इष्टानिष्टोपपत्तिषु म्हणजे हे सगळे घडत असताना मनातील समतोल हा आपल्याला ज्ञानी बनवू शकतो. आता हे सगळे करायचे तरी कसे? अनन्य भक्ती, ध्यान अभ्यास हे आपली मदत करतील. एक ज्ञानी व्यक्ती विविक्त देशासेवितम म्हणजे एकांत ह्याच्या शोधात असते. या व्यक्तीला सारखे माणसात राहणे इतकेसे आवडत नाही आणि ही व्यक्ती सारखे इंद्रियांना आनंद कसा मिळेल या शोधात नसते. लक्ष विचलित करण्यापेक्षा धर्मावर लक्ष केंद्रित केले तर ते आपल्यासाठी जास्त फायद्याचे ठरेल, नाही का? असे नाहीये की आपण माणसांशी आता बोलायचेच नाही किंवा हसत खेळत वागायचे नाही.
किंवा आपल्या आजूबाजूला घडत असलेल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायचे. धर्माशी निगडीत सगळ्या गोष्टी या केल्याच पाहिजेत. जबाबदाऱ्या पार पाडत असताना चांगले आणि वाईट असे दोन्ही अनुभव आपल्याला येणार आहेत. पण या भावनांमुळे तुमचा समतोल किंवा बॅलन्स हा डगमगून देऊ नका. एका ज्ञानी व्यक्तीबद्दल तर आपल्याला थोडेफार कळले, पण क्षेत्रज्ञ याचा अभ्यास इथे थांबत नाही. अजून काय शिकायला मिळते ते जाणून घ्यायला भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.